मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. असे आहे सातपूरचे नवीन पोलीस स्टेशन. सातपूरला तब्बल 46 वर्षानंतर नवीन पोलीस स्टेशनची वास्तू साकार झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. नामदार देवेंद्र फडणवीस यांना आमदार सौ सीमाताई हिरे व नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी या नव्या वास्तूविषयी माहिती दिली. पर्यावरणाचा विचार, खेळती हवा आणि भव्यता असे या दुमजली वास्तूचे वैशिष्ट्य आहे. चला तर आपण सातपूर पोलीस स्टेशनच्या या इमारतीची माहिती करून घेऊया. ही आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची कॅबिन. बिनतारी संदेश कक्ष, गोपनीय कक्ष अशी वेगवेगळी दालने या पोलीस स्टेशनमध्ये आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर या गुन्हेगारांना ठेवण्याची ही जागा. राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये सन 2009 पासून CCTNS प्रणाली कार्यान्वित झालेली आहे. त्याचे एक मोठे स्वरूप आता लवकरच समोर येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले. CCTNS अर्थात क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम ही पद्धती पोलीस स्टेशनमध्ये आता अस्तित्वात येत आहे. सामान्य माणसाला आधार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी नव्या पोलीस स्टेशनची ओळख व्हावी यासाठी सातपूरकरांतर्फे शुभेच्छा. सातपूर पोलीस स्टेशन वास्तूच्या लोकार्पणानिमित्ताने सन्माननीय अंक प्रसिद्ध केला. त्याचं प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन आणि आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी सर्वत्र सन्मान झळकत होता. सर्व सातपूर ग्रामस्थ त्याचबरोबर पिंपळगाव गोविंद ग्रामस्थ इथे आलेले आहेत. मी त्यांचे खूप मनापासून स्वागत करते. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14 सातपूर, नाशिक. धन्यवाद.